नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 20 मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यानिमित्तामुळे आपण बऱ्याच सेवा चालू केल्या असेल किंवा अजून काही सेवा ज्या अशा आहेत की त्या 7 दिवसाच्या म्हणा चालू करणार असाल, तर मग कोणतीही सेवा चालू करण्या अगोदर म्हणा किंवा जरी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत पण त्या तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तरीही हरकत नाही. पण आपल्याकडे औदुंबर हे जे वृक्ष आहे तर त्या वृक्षाला अत्यंत महत्त्व दिलं जातं. तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी, तुमच्या घरामध्ये कोणते विघ्न असतील तर ते विघ्न दूर होण्यासाठी किंवा तुमच्या घरावरती एखादं संकट येत असेल सतत तर ते संकट दूर होण्यासाठी स्वामी कोणतीही इच्छा असेल तुमची तर ती इच्छा नक्की पूर्ण करतील. त्यासाठी औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायचं आहे. तर कोणत्या दिवशी आपण ही वस्तू अर्पण करू शकतो? का प्रकट दिनाच्या दिवशीच करायची आहे का प्रकट दिनापर्यंत कधीही केलं तरीही चालेल का? ही सगळी जी माहिती आहे तर ती आज आपण घेणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्या निमित्तामुळे तर आता गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. त्यामुळे तुमच्याकडून ज्या सेवा करणं शक्य होत असतील तेवढ्या तरी सेवा आवर्जून करायच्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यानिमित्तामुळे आता बऱ्याच जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण चालू केले असतील किंवा काही जणांनी 11 पारायण चालू केले असेल किंवा काही जणांनी तारक मंत्राची सेवा किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप आहे तर तो जप संकल्प करून किंवा अनुष्ठान करून तारक मंत्र ज्या 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 कोणत्या सेवा आहेत तर त्या सेवा ज्यांना शक्य होत असतील तर त्या सेवा मग सगळ्यांनी चालू केल्याचं असतील. जरी चालू झाल्या नसेल तरीही तुम्ही मग प्रकट दिनाच्या दिवशी पण या सेवा करू शकता किंवा कारण की घरामध्ये प्रत्येकाच्या इतर ज्या पण काही समस्या असतील त्यांना सेवा करायच्या आहेत पण काही समस्या असल्यामुळे जर सेवा करणं राहत असेल तर तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी पण या सेवा करू शकता. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, आता ज्यांच्याकडून काही सेवा करणं झालं नसेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यांनी मग लिखित नामजप जो आहे श्री स्वामी समर्थ यांचा तो नामजप तरी आवर्जून करायचा आहे. तर आता बऱ्याच जणांना काय होतं की आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तींवरती सतत काय ना काय संकट येत असतील, काय ना काय विघ्न येत असतील. तर ही जी वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे तर तुम्ही शक्य होईल तर एखाद्या गुरुवारीच करायचं आहे. जर शक्य नाही झालं तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही ही वस्तू अर्पण करू शकता. त्यासाठी औदुंबराचं वृक्ष तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तिथे करू शकता किंवा नसेल जवळपास मंदिरामध्ये असेल, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असेल तर तिथे पण तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पण ही वस्तू अर्पण करायची आहे. तर ही वस्तू अर्पण करत असताना फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण ही वस्तू अर्पण करायची नाही. कारण की ही जी वेळ आहे तर श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे आपण या वेळेमध्ये आता ही वस्तू अर्पण करत असताना आपल्याला काही सेवा पण करायची आहेत. म्हणूनच मग या वेळेमध्ये आपण कोणत्याही सेवा म्हणा किंवा कोणतीही पूजा वगैरे करत नाही. ही वेळ सोडून मग इतर वेळेमध्ये तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायचं आहे. कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून हळद टाकायची आहे. आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला पण अत्यंत प्रिय आहे. आपल्या घरातील संकटे, आपली कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी पण ह्या सगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, 11 तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत, म्हणजेच की चांगलेच घ्यायचे आहे, तुटलेले फुटलेले चुकूनही घ्यायचे नाहीत. आणि या तांदळाला आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे पिवळे करायचे आहेत आणि म्हणजेच की हळद लावून आपल्याला हे तांदूळ पिवळे करायचं आहे. जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल, ज्याला आपण उंबराचं वृक्ष असेही म्हणत असतो, तर त्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. कारण की औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मग आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, मंदिरात जरी हे वृक्ष असेल तरीही तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा तुमच्या घराच्या जवळपास असेल तरीही तुम्ही तिथे हा उपाय करू शकता.
जात असताना एक तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तिथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पूजा करायची आहे. आणि आपण जे तांब्या भरून पाणी घेऊन गेलो आहे तर ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि थोडेसे जे कच्चे दूध आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कच्चे दूध पण अर्पण करू शकता. जर नसेल तर तांब्यामध्ये टाकलेलं असेल तर हरकत नाही. आणि तिथे ज्या मुंग्या आहेत तर त्या मुंग्या वगैरे असतात तर त्या मुंग्यांना मग आपल्याला साखर टाकायची आहे. आता हे जे जल आहे तर हे अर्पण करत असताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा पण मंत्र म्हणू शकता. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला मग औदुंबराच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना आपण श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर म्हणजेच की ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालत असतो त्या प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत मध्येच आपल्याला थांबायचं नाही किंवा मग कोणाशीही बोलायचं नाही. पूर्ण 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. नंतर मग आपल्याला औदुंबराचं जे खोड आहे तर त्या वृक्षाच्या खोडावरती आपल्याला डोकं टेकून आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायचं आहे. घरामध्ये पैसा येत नाही किंवा मुलामुलींची विवाह होत नाहीत, संतानप्राप्ती होत नाही, त्याचप्रमाणे घरावरती काही ना काही विघ्न येत असतील किंवा कोणते संकटे येत असतील किंवा तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा मग पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्या सेवा म्हणा किंवा असे जे हे काही उपाय आहेत तर हे उपाय आपण करत असतो पण आपल्याकडून सेवा घडत नाहीत. त्यामुळे मग कधी कधी आपण काही उपाय जरी केले तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण या सेवा केल्या किंवा हा उपाय केला तर आपली इच्छा का पूर्ण झाली नसेल असे होतं. पण प्रत्येक वेळेस असे नाही की तुम्ही सेवा पण केलात आणि उपाय पण केलात तरीही तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यावेळेस समजून जायचं आहे की जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पुढे होत चालून तुमच्यासाठी ती सुखकारक नसेल. कारण की कधी कधी स्वामी महाराज आपल्यासाठी जे चांगले असेल तेच स्वामी महाराज देत असतात. म्हणून चांगली गोष्ट असेल तर त्यावेळेसच आपली इच्छा जी आहे तर इच्छा पूर्ण होत असते. पण मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता किंवा कोणतीही स्वामी महाराजांची म्हणा दत्त महाराजांची सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. जर तुमच्याकडून इतर कुठलीही सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. जरी तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण पण करायला शक्य होत नसेल तर मग गुरुचरित्रामधील आपल्याला 22वा अध्याय पठण करायचं आहे. आता आपल्या घराची मुलांची प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते म्हणून गुरुचरित्रामधील 18वा अध्याय पण तुम्ही पठण करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं की गुरुचरित्राचे पारायण म्हणा किंवा इतर सेवा करायच्या असतात पण आपल्याकडे जर ग्रंथ उपलब्ध नसेल तर त्यावेळेस तुम्ही गुरुचरित्रामधील हे जे 2 अध्याय आहेत तर हे अध्याय पण तुम्ही पठण करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की कोणतीही सेवा तुम्हाला करायला शक्य नाही झालं तरी हरकत नाही पण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. तुम्ही 108 करा किंवा मग 11 माळी जप करा किंवा मग तुम्ही 108 असे ज्या जप असतात ते मग तुम्ही 11 वेळा म्हणजेच की 11 माळी करू शकता किंवा 21 माळी पण जप करू शकता किंवा 51 तुम्हाला जेवढं शक्य होत असेल तेवढ्या आपल्याला स्वामींचं फक्त नामस्मरण करायचं आहे. कारण की स्वामी महाराजांचा जो प्रकट दिवस आहे तर तो फक्त आपल्याला नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. म्हणून ज्या तुम्हाला इतर पारायण वगैरे किंवा इतर काही सेवा जरी नाही घडल्या तरी हरकत नाही पण स्वामींचे नामस्मरण करण्याची ही सेवा चुकूनही म्हणजेच की तुमच्या हातून घडवू द्या. म्हणजेच काय होतं की आपल्याकडून जरी इतर कुठल्या सेवा नाही झाल्या तरी हरकत नाही पण ही सेवा आवर्जून तुमच्याकडून होऊ द्यायची आहे. बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या पण काही समस्या असतात तर त्या दूर होण्यासाठी आपल्याकडून आपल्या गुरूंची जी सेवा आहे तर ती सेवा घडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्याकडून जेवढ्या सेवा करणं तुम्हाला घडत असतील तेवढ्या सेवा मग तुम्ही करायच्या आहेत. सेवा म्हणा किंवा पारायण म्हणा ज्या पण काही सेवा होत असतील तर त्या करायच्या आहे. तर मग आता ही जी वस्तू अर्पण करायची आहे तर ही कोणी अर्पण करायची आहे तर ही वस्तू मग ज्यांची इच्छा असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आई असेल, वडील असेल
कोणीही ही वस्तू अर्पण करू शकता, पण अर्पण करत असताना महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेस ही वस्तू अर्पण करता येणार नाही. आणि तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस सुतक असेल तर त्यावेळेस पण तुम्हाला ही वस्तू अर्पण करता येणार नाही. तेवढे दिवस वगळायचे आहेत आणि मग नंतर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी ही वस्तू अर्पण केला तरीही हरकत नाही. तर आता तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.